नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही खूप छान आणि खूप मजेत असाल. तर मी शर्मिला गायकवाड स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन मोठ्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पहा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सकाळची सुरुवात होते ती म्हणजे आपल्या कधी न संपणाऱ्या कामापासून. त्यामुळे सकाळी लवकर उठले, डब्बा केला, नाश्ता केला आणि त्यानंतर सगळं आवरून घेतलं. तोपर्यंत इकडे माझी ऋत्वीसुद्धा उठली होती. आणि आज 1 ऑगस्ट आहे, त्यामुळे आज आमच्याकडे पाणी लवकर आलं होतं. कारण 15 दिवस आमच्याकडे पाणी लवकर येतं आणि 15 दिवस आमच्याकडे पाणी उशिरा येतं. त्यामुळे ऋत्वी उठली होती, मग तिला घेऊनच कसं तरी मी माझं सगळं पाणी भरून घेतलं. असं पाणी भरून घेतलं आणि वापरण्यासाठी टाकीमध्ये पाणी सोडून दिलं. त्यानंतर मी आधी माझ्या केसांना आवर घालते, कारण माझी केस ही सारखी सारखी सुटत राहतात. त्यामुळे मी त्यांचा मस्त गोल गोल आंबाडा घालून घेतला. त्यानंतर आम्ही आलो आमच्या हॉलमध्ये. आमच्या हातरून पांघरून उचलायची होती, त्यामुळे ते सगळं पसारा आवरून घेतला. त्यामध्ये माझ्या ऋत्वीने सुद्धा मला मदत केली. ती रोजच अशी मला मदत करते. ती ऋत्वी माझ्या मागं अशी नेहमी सावलीसारखी उभी असते. मी जे कामं करते ना ते काम तिलाही करायचं असतं. मग तिचे कपडे धुतले होते, तिचे कपडे आधी वाळून घेतले आणि त्यानंतर लागले तिचा नाश्ता करायला. कारण तिला भूक लागली होती म्हणून तिच्यासाठी मस्त गरमागरम उपमा बनवून घेतला आणि तिला खायला घातला. आणि आज अचानकच आमचा प्लॅन झाला कुठेतरी बाहेर जायचा, त्यामुळे आम्ही बाहेर जायला निघालोय. तर मी याआधी कुठेही कधीही एकटीनं बाहेर गेली नाही, कारण मला एकटीनं बाहेर जायला खूप भीती वाटते. त्यानंतर मी पटापट तयारी केली आणि रिक्षा पकडून स्टेशनला आलो. स्टेशनवरती आले ती तिकीट काउंटरला जाऊन तिकीट काढली. मी जेव्हा मुंबईमध्ये नवीन होते ना, तेव्हा मला तिकीट काउंटरला जाऊन तिकीट काढायची सुद्धा भीती वाटायची. त्यामुळे कधी मी जास्त कुठे फिरायलाच गेले नाही. त्यानंतर आम्ही पायऱ्या चढायला मी ऋत्वीला म्हटलं, "ऋत्वी चल ना गं." तर ऋत्वी काही पायऱ्या चढली नाही. मग तिला घेऊन मी पूर्ण पायऱ्या कशाबशा चढले. तोपर्यंत आमच्या ट्रेनची अनाउन्समेंट झाली होती. त्यामुळे आम्ही पटापट आमच्या ट्रेनकडे गेलो. शेवटची पायरी उतरतो तोपर्यंत ट्रेन आली. मग पटकन जाऊन ट्रेनमध्ये बसलो. खरं तर हा ब्लॉग बोरिंग होऊ शकतो. ज्यांना चांगले ब्लॉग बघायला आवडतात त्यांना हा ब्लॉग बोरिंग वाटेल. पण हा माझा पहिला अनुभव आहे, त्यामुळे तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटतो हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. ऋत्वीनं तर माझ्या काही ट्रेनमध्ये बसल्यावरती मला जास्त फारसा त्रास दिला नाही. आणि ऋत्वी आम्हा दोघींचा हा पहिलाच एकटीनं जाण्याचा प्रवास होता, कारण आम्ही ऋतूच्या पप्पांशिवाय कधीच कुठे बाहेर गेलो नाही. आम्ही खूप मागे उतरलो, त्यामुळे पूर्ण प्लॅटफॉर्म चालत जावा लागला. उतरल्यावरती आम्ही बाहेर आलो स्टेशनच्या आणि आधी रिक्षा शोधून रिक्षामध्ये जाऊन बसलो. आज आम्ही चाललोय ऋत्वीच्या मोठ्या आत्याकडे आणि रिक्षामध्ये बसून खूप बोर झालं, कारण रिक्षा काही भरतच नव्हती. शेवटी एकदाची भरली आणि आमची रिक्षा चालू झाली. खास म्हणजे पावसाची आमच्यावर कृपा झाली, कारण आम्ही घरी पोहोचेपर्यंत पाऊस काही पडला नाही. त्यानंतर आम्ही बिल्डिंगच्या खाली तर पोहोचलो. नेमकी लिफ्ट बंद पडली होती, त्यामुळे माझ्यासमोर मोठा प्रश्न होता की आता 5व्या माळापर्यंत कसं जायचं. पण ऋत्वीला माझी दया आली आणि ऋत्वी स्वतःच पायऱ्या चढत चढत वरती आली. ऋत्वी आणि आम्ही दोघीजणी खूप दिवसांनी पुन्हा ऋत्वीच्या मोठ्या आत्याच्या घरी आलो होतो. तरीसुद्धा ऋत्वी त्यांच्यासोबत मस्त मनमोकळेपणाने खेळत होती. हे पाहून मला तरी छान वाटलं. मला माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर सबस्क्राईबचा एक आशीर्वाद द्यायला विसरू नका. चला भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.